घेताच नाव ज्याचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। हे राज्य विकासाचे व्यापार उद्यमाचे प्रगतीचे फूल इथे पायाभूत सुविधांचे ठेवला जगा पुढती साचा जणू प्रगतीचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। वणी बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकानात मोफत तांदूळाचे बीपीएल व एपीएल कार्ड धारकांना केले वाटप। पारनेजवळील हिमालय प्लास्टिक टाकी कंपनीने लॉकडाऊन काळात परवानगी न घेता कामगारांना बोलून केली कामे सुरू। भारतात 3 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे। पंतप्रधान योजनेतून मोफत 5 किलो तांदूळ वाटप केले जात आहे। वणी बुद्रुक येथील स्वस्त धान्य दुकान नंबर 23 चालक सुनील काकरे यांच्या धान्य दुकानात प्रत्येक कार्ड धारकांना 5 किलो मोफत तांदूळ मिळत असल्याने सर्व बीपीएल कार्ड धारक एपीएल कार्ड धारक यांना रविवार सुट्टीच्या दिवशी धान्य वाटप केले गेले। कार्ड धारक या धान्यापासून वंचित राहू नये म्हणून प्रत्येक कार्ड धारकाला तांदूळ वाटप केले जात आहे। सोशल डिस्टन्सचे पालन करून सॅनिटाईज लावून धान्य वाटप केले जाते। शासकीय अधिकारी तहसील कार्यालयातून नेमणूक केलेले शेखर पांडुरंग पाटील हे प्रत्यक्ष हजर राहून पाहणी करीत होते। जे केसरी कार्ड धारक किंवा ऑनलाईन नोंदणी न झालेले यांची एक यादी तयार करून तहसीलदार यांच्याकडे पाठवून पुढच्या मे महिन्यात त्यांना धान्य मिळेल असा अंदाज आहे, असे मालक सुनील मूलचंद काकरे यांनी सांगितले। यावेळी सुनील काकरिया, यश काकरिया आदी उपस्थित होते। धारक बीपीएल असो एस आता केसरी कार्ड धारकांची त्यांनी माहिती मागवली आहे आम्हाला की व ज्यांना माल मिळत नाही त्यांचे तुम्ही आधार कार्ड रेशन कार्ड गोळा करा। त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे आम्ही त्यांना माहिती दिली। यादी मी तहसील कार्यालयात जमा करून आलो आहे। परत तलाठी पाटलांचा मला फोन आला, ज्यांना रेशन कार्डच नाही तसे लोक तुम्ही निवडा बुवा। ते लोकही मी त्यांचे निवडलेले आहेत। ते लोकांची यादी मॅडमला दिली, मॅडम ऑफिसला देणार आहे। त्यांना आमच्याजवळ पण 21 आम्ही ठेवलेली आहेत। तर आणखी काही चुकत भुकत जे राहिले असतील 2-4 पण कुठे गेले तर त्यांचे नाव मॅडम म्हणे 2-4 वाढले चालतील आपल्याला, पण तेवढं तुम्ही द्या बुवा। आम्ही गावात सांगितलं आहे की ज्यांना काही नाही ते लोक येऊन आम्हाला देत आहेत आणि जे केसरी कार्ड धारक होते त्यांची माहिती पूर्ण गोळा करून ऑफिसला मी यादी देऊन आलो आहे। 50 क्विंटलच्या आसपास माल आलेला आहे। 2 दिवसात ते पूर्णपणे वाटप आम्ही करून दिले आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करता सगळ्यांना सॅनिटायझर घेऊन हात धुवून सोशल डिस्टन्सचं पालन करून सगळ्यांना माल वाटप करण्यात आलं आहे। आणि एका कुटुंबामध्ये एका प्रत्येक व्यक्ती 5 किलो प्रमाणे एका कुटुंबात माल वाटण्यात आला। कोरोना संसर्गजन्य रोगाने संपूर्ण भारतात महाराष्ट्र या व्हायरसमुळे मृत्युमुखी पडत असल्याने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस लॉकडाऊन नंतर 3 मे पर्यंत लॉकडाऊन सुरू केले आहे। सर्व नागरिक सुरक्षित राहावे यासाठी सर्वांची काळजी घेतली जाते। त्यातच सर्व व्यावसायिक उद्योग बंद असल्याने ज्या ठिकाणी ग्रीन झोन आहेत त्या ठिकाणी काही प्रमाणात उद्योग टप्प्याटप्प्याने सुरू करावे असे निर्देश माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत। त्यातच पागणी जवळील ओम शांती इमर्जन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 20 तारखेपासून कामे सुरू करण्यात आली। त्या ठिकाणी कामगारांच्या मोटरसायकलवरून असे निदर्शनास आले 20-25 कामगार काम करीत आहेत। कंपनीतील मॅनेजर यांची भेट घेतली असता त्यांनी कुठलेही ठोस उत्तर दिले नाही। या कंपनीच्या लेटर पॅडवरती टाईप केलेले पत्र होते। मान्य जिल्हाधिकारी किंवा MIDCतील अधिकारी यांची लेखी स्वरूपात आदेश किंवा पत्र केलेले आढळून आले नाही। या कंपनीतील मॅनेजर दीपक शर्मा मालक यांना परवाना संदर्भात विचारणा केली असता फक्त MIDCनेच परवानगी तोंडी दिली आहे असे त्यांचे म्हणणे होते।
लॉकडाऊन काळात एवढी मोठी कंपनी विना परवानगी चालवता येते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कामगारांना कुठली बाधा झाली तर याला जबाबदार कोण? कामगारांनी सांगितलं 2 दिवसापासून आम्ही सर्व कामगार या कंपनीत येत आहोत असे त्यांनी सांगितले. भाग आहे त्या भागात म्हणजे आमचा जो एरिया आहे आर्मी विलेज रुरल एरियामध्ये येतो आणि रुरल एरियामध्ये जो दुष्काळग्रस्त भागात आहे ज्याच्यात वॉटर सप्लायची पाण्याची जी गरज आहे तिथं टाक्याची सप्लाय करण्यासाठी आणि फक्त जो तयार झालेला माल आहे तो फक्त डिस्पॅच करण्यासाठी माल वाहतूकला जी परमिशन भेटलेली ती डिस्पॅचसाठी भेटलेली त्याच्यामुळं आम्ही फक्त फॅक्टरी सुरू केलेली आहे. त्याच्यात फक्त डिस्पॅचसाठी जेवढे माणसं लागतात तेवढे माणसं आणि मॅनेजर आहे. प्रोडक्शन टोटल बंद आहे. अहो प्रोडक्शन जरी सुरू बंद असेल पण फॅक्टरी तुमची चालू आहे. मला हे म्हणायचं आहे डिस्पॅचसाठी म्हणजे जे असं डिस्पॅचसाठी कलेक्टरने तुम्हाला सांगितलंय का डिस्पॅच करू शकता? कोणी परवानगी दिली कोणी असं? परवानगी दिली? ते शिथिल नियम करण्यात आलेत ना की माल वाहतुकीसाठी तो ज्या म्हणजे दुष्काळग्रस्त भागात जिथे टाक्यांचा पुरवठा कमी आहे त्या टाक्यांच्या तिथं पुरवठा करण्यासाठी फक्त आपण नाही, पण त्याला एसेन्शियल मध्ये ज्या टाक्या येतात जिथं पाण्याचा सप्लाय होत नाही, जिथं काम असताना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी होतात त्याच्यासाठी आपण ही डिस्पॅच करण्यासाठी आपण फॅक्टरी सुरू केली. शासनाकडे आपण पत्रव्यवहार करून सुरू केला का असा विषय आहे? काही पत्रव्यवहार केला का डायरेक्ट सुरू केलाय? ते पत्रव्यवहाराच्या संदर्भात आम्हाला माहिती तुम्ही नाही सांगितलं. मला सांगता येईल. मालक कोण आहे? अशोक अग्रवाल सर आणि राजेश वाणी. राजेश वाणी वाणी आणि आपलं नाव काय साहेब? दीपक शर्मा. आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत